रोज रोज त्याच भाज्या खाऊन बनवणाऱ्याला तर कंटाळा येतो, पण खाणाऱ्यालाही कंटाळा येतो. आणि खाणारे जर चोखंदळ असतील तर त्यांना रोजच नवीन व्हरायटी, नवीन चवींची अपेक्षा असते. अशा वेळेस गृहिणींची अतिशय धावपळ होते आणि त्या विचारात पडतात की रोज नवीन उठून काय बनवावं. तर त्यासाठीच आहे आपलं शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेट, की ज्याला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करून एवढं प्रेम देत आहात. त्याबद्दल तुमचे सर्वांचे पहिल्यांदा मनापासून धन्यवाद. तर आज आपण बघणार आहोत नवीन रेसिपी, कोथिंबिरीचं गरगटं. ही रेसिपी तुम्ही कधी ऐकून आहात का? माझ्यासाठी पण पूर्वी नवीनच होती, पण नवीन शोध करण्याच्या याच्यात ती मला सापडली गेली आणि अतिशय सुंदर लागणारी ही रेसिपी आहे. त्याच्यासाठी साहित्य अगदी नेमकेच लागते आणि अतिशय सुंदर बनते. कोथिंबिरीचं गरगटं असल्यामुळे अर्थातच कोथिंबीर जास्त प्रमाणात. त्यासाठी बारीक चिरलेला कांदा घ्या, तुम्हाला जसा आवडेल तसा. मी इथे 2 कांदे चिरलेले आहेत छोटे, आणि हिरवी मिरची, लसणाची पेस्ट. तर चला तर बघूया आता कोथिंबिरीचं गरगटं कसं बनवतोय आपण ते. कोथिंबिरीच्या गरगट्ट्यासाठी आपण साधारण 1 मूठभर कोथिंबीर धुवून चिरून बारीक घेतलेली आहे. 1 टीस्पून आपण हिरवी मिरची, लसणाची पेस्ट घेतली आहे. अर्थात तुम्हाला किती कमी जास्त तिखट आवडतं त्याच्यावर डिपेंड आहे. आता तेल आपण 1 टेबलस्पून घेतलेले आहेत. त्यात आपण थोडीशी जिरं, मोहरी फोडणीसाठी देणार आहोत आणि त्याच्यात आता आपण ती हिरव्या मिरचीची, लसणाची पेस्ट घालणार आहोत. व कांदा फ्राय करायला टाकणार आहोत. कांदा गुलाबी तर थोडंसं मीठ घालून फ्राय करून घ्यावा. छानपैकी फ्राय होत आल्यावर आपण त्यात कढीपत्ता घातलेला आहे. कढीपत्ता शक्यतो थोडासा नंतर घालावा फोडणीला, म्हणजे त्याचा वास टिकून राहतो आणि चव पण टिकून राहते. आता आपण त्यात घालणार आहोत आपण धुवून चिरलेली ढेर सारी कोथिंबीर आणि मीठ आपण कमी घातल्यामुळे आता परत कोथिंबीरीत थोडेसे मीठ घालणार आहोत आणि कोथिंबीर 1-2 मिनिटासाठी किंवा 2-3 सेकंदासाठी छान फ्राय करून घ्यायची तेलावर खरपूस. थोडीशी हळद घालायची त्याच्यात चवीपुरती. कोथिंबीर 1 ते 2 सेकंद छान हलवून घ्यायची आहे. आता त्याच्यात आपण अर्धा ग्लास पाणी घालणार आहोत. पाणी कोमट करून घ्यायचे आहे व त्याच्यात घालायचे आहे. छोटीशी टीप म्हणजे अशी की जेव्हा आपण हिरव्या भाज्या किंवा पालेभाज्या शिजवतो तेव्हा तेलात मीठ घालून त्या शिजवाव्या, म्हणजे त्याचा हिरवेपणा व्यवस्थित टिकून राहतो व भाजी चविष्ट आणि चवदार तर बनतेच, शिवाय डोळ्यांना पण अतिशय सुंदर दिसते. या गरगट्ट्यात आपण घालणार आहोत 1 टेबलस्पून बेसन आणि ते छानपैकी फ्राय करून घेणार आहोत. त्याच्या गुठळ्या पूर्णपणाने मोडल्या गेल्या पाहिजे व ते कोथिंबीर बरोबर एकजीव झाले पाहिजे. त्यासाठी परत वाटल्यास थोडेसे पाणी तुम्ही लागता घालू शकता, शक्यतो गरज पडत नाही. अशा रीतीने आपला कोथिंबीरीचा गरगटा तयार झालेला आहे. यात आता आपण अर्धा चमचा चिंचेचा कोळ घालून घेणार आहोत, त्याच्यामुळे त्याची चव अतिशय सुंदर बनणार आहे. आणि एकजीव करून घेणार आहोत. असा हा गरगट्टा भाताबरोबर किंवा पोळीबरोबर, भाकरीबरोबर अतिशय सुंदर लागतो. नक्की ट्राय करून बघा हा, आणि कसा लागतो हे मला कमेंटमध्ये कळवा. नवीन भाजी आहे. चिंचेचा कोळ बनवताना तो थोडासा घट्ट बनवावा व त्याच्यात थोडासा गूळ घालावा, म्हणजे आंबट गोड चव भाजीला येते.
अशा रीतीने तयार होणारा कोथिंबिरीचा गरगटा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। ही एक इनोव्हेटिव्ह भाजी आहे, पौष्टिक तर आहे, शिवाय मुलांच्या टिफिनलाही तुम्ही छानपैकी ती देऊ शकतात। त्याच्याबरोबर गरम गरम राईस, खिचडी, साधा भात किंवा पोळी, भाकरी, ब्रेड हे पण अतिशय सुंदर चवीला लागते। नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।